अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा. खरी मजा तर बियर मध्ये जाय. ए तुम्हाला माहिती आहे का याचा डान्स? अरे हा डान्स दे एक नंबर. अरे याच्या डान्सची देशाला गरज आहे. भाई टॅलेंट टॉपचा आहे घडी मध्ये. चल दाखव तुझा टॅलेंट. हे दाखवचा एकदा टॅलेंट दाखवचा. डान्स 100% होणार. थांबा मी एक मिनिटात माझं कॉस्ट्युम चेंज करून आलो. वॉशरूमला आले झालं कर. एक घोट. ये लवकर चल. ये लवकर ये लवकर ये लवकर लवकर ये. चल ये. टुलेट आला टुलेट. अरे कोण टॅलेंट टोलन. अरे तू बाई मामा मोराचा कसा. अरे बाई नाही बाप्या मामा मोराचा दुल्ला पिसारा फुलला अरे काय चाललंय? अभ्यासाच्या नावाखाली तुम्ही लोक फक्त आणि फक्त दारू पिताय. मग काय करायला पाहिजे रे? अभ्यास अजून काय? डिसिप्लिन तर तुमच्यात नाहीच. काय डिस्प्ले? अरे डिस्प्ले नाही डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त. शिस्त तर पाहिजे, पण शिस्त म्हणजे नेमकी काय? सुरुवात कुठून, कशी आणि कधीपासून केली पाहिजे रे? दारूचा जुगाड कसा करता तसंच काहीतरी विचार करा. हा पण पॉझिटिव्ह विचार करा. अंकित, तू तर कॉलेजचा टॉपर मुलगा ना? आपल्या आई वडिलांनी इथं आपल्याला शिक्षणासाठी पाठवलंय ना, आणि आपण इथं अभ्यासाच्या नावाखाली एन्जॉय करतोय. बघा, पॉझिटिव्ह विचार करा. वेळ अजून निघून गेलेली नाही. पॉझिटिव्ह. अरे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार, आणि ते फक्त देवाच्या नावानेच होतं. बोला गणपती बाप्पा मोरया. हे आयडिया. येत्या 3 दिवसांनी ना गणपती बाप्पा येणार आहेत, तर आपण घरी गणपती बाप्पाला आणायचं का? बघा, बाप्पाचं नाव घेतलं आणि सगळे कसे खुश झाले. हो, मग चला बसू नको, कॉन्ट्रो काढा. कॉन्ट्रो कशासाठी? दारू तर आहे. दारूसाठी नाही रे, बाप्पा आणि बाप्पाच्या मकरसाठी. आणि हो, आजपासून दारू बंद. आता फक्त शिस्त बाप्पाच लावू शकतात. चला मग उद्या बाप्पाची मूर्ती बघायला जाऊ. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि हा, आजपासून अभ्यास पण स्टार्ट करू. आईच्या गावात एवढे वाजले. हे भाव्या, अरे उठ, गणपती बघायला जायचंय. वाजले बघ किती. चल चला बसू. हे भाव्या चल, वाजले बघ किती बाई. चल पटकन, रेडी व्हायचंय. चला बसू. हा बेवडा तर सुधारणारच नाही. अरे हे पंट्या नाकू, अरे चला आपल्याला गणपती बघायला जायचं. अरे तुम्ही झोपलाय का अजून? हे सुमित उठ. तू जा रे.
दारू पिलं ना की प्लॅन करूच नाही. बोला गणपती बाप्पा मोरया. ए चला चला रेडी व्हा. रात्री जाम मजा आली हा. मस्त. भावेश काय खातो रे? मॅगी. तेव्हाच एवढा घाण वास येतोय रे. ए मूर्ती मी चॉईस करणार हा. का आम्हाला करता येत नाही? भावांनो, सर्वांच्या चॉईस नुसार बघूया. काय बोलतो अंकित? अरे इथं काय आपण दारूचा ब्रँड नाही शोधायला आलो. इथं तर आपण गणपती बाप्पाची मूर्ती बघायला आलोय. आणि हो, ती शोधायची गरज नाही, ती आपोआप मिळून जाईल. बोला गणपती बाप्पा मोरया. अरे माझ्या मागं काय करताय? तूच बोलला ना बघतो म्हणून. मग तुम्ही दोघं तिकडे जा. ए चल आपण इकडे जाऊ. हा चल. नाही. ती बघ कसली भारी दिसते ना मूर्ती. हो 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 रे. निकेश, भावेश इकडे या, इकडे या. ती बघ मूर्ती जबरदस्त आहे ना. हो ना अंकित? हो रे. नक्की मूर्ती आवडली का मुलगी? मुलगी. काय? अरे आपलं ते मूर्ती. अजून काय? नक्की काय? हो, मूर्ती पण आवडली आणि मुलगी पण. अरे येड्या. गणपती बाप्पा मोरया. छान बनवली हा तुम्ही मूर्ती. मी मूर्ती नाही बनवली, मी फक्त इथे मणिहार लावते. अच्छा. कारखाना तर छान आहे तुमचा आणि बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा. बाप्पांच्या मूर्त्या तर छानच आहेत, पण हा कारखाना माझा नाही. मी फक्त इथे पार्ट टाइम जॉब करते. तुम्हाला ही मूर्ती आवडली हो. का? आवडली असेल ना, ते दादा बसलेत बघा. दादा. हा, ही पळा 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 पळा. ही पळा. ऐका ना, मी जाऊ? हे काही गडबड तर झाली नसेल ना? हो ना यार, नाहीतर इथंच आपला विसर्जन होईल. हो 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 हो. दादा हे घ्या पैसे. हे काही गडबड नाही ना? ये बघू. अंकित, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? अंकितची गेम झाली वाटत. अंकित, कुठपर्यंत पोचलास? म्हणजे लग्न की मुलांपर्यंत? अरे हात तर भांडी घासत बसलाय. आपल्या वहिनींचं नाव काय अंकित?
नाही माहित रे. काय नाव ना विचारलंस? नाही रे, तिचा चेहरा बघून काय बोलायचं सुचलंच नाही रे. मग उद्या नाव विचारायला जायचं का? हो 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 हो. अंकित ऐक ना, तू तिला काहीतरी मोठं गिफ्ट घेऊन जा. नाही नाही नको. मला ती अशी जेंजी मुलगी सारखी नाही वाटत रे. म्हणजे सिच्युएशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, नॅनो फॅनो तसली शिपवाली काय वाटत नाही रे. मला तर एकदम सिंपल, साधी, निरागस वाटते रे माझी कुकुडी. काय कुकुडी, काकडी, निरागस एवढा हार्ड शब्द कुठून शोधलाय? ते सोड रे. अंकित तुला ती आवडली ना? बस मग अजून काय पाहिजे? तू तिला ना आपल्या बाप्पाचं आमंत्रण द्यायला जा आणि तिला नाव पण विचार. हा आयडिया तर चांगली आहे, पण मी एकटा नको, तुम्ही सगळे चला. मग चला बसू. नाही नको, मी घेते. आज खूप थकले मी. अरे कोण हॉर्न वाजवतोय? नाही आई, कोण नाही. चल पुढे. नक्की का? कोण हॉर्न वाजवतोय? अगं कोणीतरी आहे, मला असं वाटतंय. नाही आई, खरंच सांगते, कोणी नाहीये. चल आई, आज मी भाजी बनवते. हा येते का? सोडतो तुला. किती चालणार? नाही कोणी आलास का रे तू परत? अरे का माझ्या मुलीच्या मागे लागलायस? अरे सोड ना तिचा नाद. अरे आम्ही खूप गरीब आहोत रे. मी पाया पडते रे, तुझ्या पाया पडते. आई, या नालायकाच्या तरी काय पाया पडायचं? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला नाही आवडत तू. परत माझ्या नादी लागलास ना, तुझी पोलीस कंप्लेंटच करते. माझी पोलीस कंप्लेंट करणार तू? माझी? चल बाबा, लय मजा घेतलीस. निघ चल. बघून घेईन एकेकाला. हा निघ चल, मी पण गाववालाय. बघू पुढे. ओळखलं का मला? ते नाही का काल मी बाप्पाची मूर्ती बुक करायला आलेलो? वहिनी, आपलं ते ताई द्या, मी घेतो. नाही नको, आम्ही इथेच राहतो. हो बाळांनो, आम्ही इथेच राहतो. जाऊ आम्ही. थँक्यू तर नाही बोललीस, नंबर तर दे. थँक्यू. काय तिला बघत बसलाय? जे काम करायला आलो ते तर केलंच नाही. कोणतं काम? आमंत्रण दिलंस, नाव विचारलंस, डायरेक्ट कोण नंबर मागतो का? कुठे गेली ती? आता गेली ती. आता बसा शोधत. ए बाबा चला शोधू. चला 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 थांबा. अरे इथं आलो, पण घर कुठलाय? एक काम करा, दोघं इकडे जा, दोघं तिकडे जा, मी इकडे जातो. आपण कुठे जायचं? इकडे जायचं का तिकडे जायचं? इकडे जाऊ. चल. बाबो बाय. हे काय? वाव, मी फक्त तुझीच वाट बघत होते. चल. ए नको नको, जाऊ दे बाबा. शिट, मस्तच होता. नेक्स्ट. ए थांबा. ए तुला दिसली का ती? नाही. हे तुम्हाला? नाही. ए तुला? हे बाबा, मला विचारू पण नकोस. ए ती बघ, 100% तिची चप्पल आहे. ए जा ना, बघ ना, विचार हे ना. बाबा, मी ए नाही. तू जा ना. एक काम कर, तूच जा तिथे.
बोलतोय? अच्छा, म्हणजे तू पण त्या मुलासारखा निघाला? ए नाही नाही नाही, तुला तर मी फक्त बाप्पाचं आमंत्रण द्यायला आलोय. तुला खोटं वाटतंय तर त्यांना विचार. कोण आहे ग आशू? कोणी नाही आई, मित्र आहेत. अगं मग त्यांना आत बोलव. ठीक आहे, ये. ए या, या, या. बसा बसा. अरे एक कार्टा आहे ना, तो आशूच्या खूप मागे लागलाय. आज तर हद्दच पार केलीये. पण देवाच्या कृपेने काही मुलं तिथे आली आणि आम्हाला वाचवलं. अरे आशू, आम्हाला सांगायचं ना, चांगलंच दाखवलं असतं त्याला. हो मग. नका नका, तुम्ही नका रे. अरे तो काटा नालायक आहे आणि तुम्ही चांगली शिकलेली. जाऊ द्या. ह्याचे वडील अपघातात गेले. मी वाचले, पण त्या अपघाताने माझं हे असं झालं. आई नाही ग आशू, जाऊ दे. अगं आशू, अगं त्यांना काहीतरी खायला दे ग. बरं ठीक आहे. आशू ना खूप समजदार या. तुम्ही सहज आलात का? नाही नाही, सहज नाही. सहज नाही गाई. आमच्या इथं ना 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर तुम्ही आणि आशू याल का नक्की? अरे बाळा, माझं सांगत नाही, पण आशू ना नक्की येईल. का आई, चला ना, गाडी घेऊन येतो की घ्यायला? अरे बाळा, नको नको, आशू नक्की येईल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सुमित, हा, जा ना, आपल्याला काहीतरी घेऊन ये रे. ओके. अरे अंकित, काही विसरलास का रे तू? नाही का रे? नंबर घेतलास? आपला ऍड्रेस दिलास? नाही, फक्त चॉकलेट घेऊन आलास. खऱ्या आयुष्यात तर मुली फक्त चॉकलेटच देतात. बरोबर. ए थांबा थांबा, हे बघा, इथं कोणाचा तरी नंबर आहे आणि हे चॉकलेट मला तिने दिले, म्हणजे 100% तिचाच नंबर असेल. थांबा, मी कॉल करून बघतो. हॅलो आशू. आणि हा, चालेल चालेल, पण उद्या नक्की. हा चल, ठेवतो फोन. ए वाट चल.
अरे फोन का नाही लागत? मकर तर खूप छान झालंय. अरे टाइम किती झालाय आपल्याला? गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जायचंय. चला. हो रे हो. अंकित, अंकित, शिट. चल लवकर. हा चल चल आलोच. सुमित, हा बोल. तू कुठे आहेस? अरे मी इथेच आहे, तुम्ही जा, मी आवरून घेतो. ओके ओके ओके. मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. दादा हा आशू नाही आली का? नाही, कुठेतरी जायचं असं बोललेली. अच्छा. किती भारी झालंय ना. हो, मस्त झालंय. छान आहे, बाप्पा पण बघ ना किती छान दिसतात. खूप छान आहे. काय रे, काय झालं? का उदास आहेस तू? ती आज कारखान्यात पण दिसली नाही. अरे काही नाही रे, सकाळपासून कॉल करतोय तिला, फोनच बंद दाखवतोय. सांगायचं ना नाहीत म्हणून, मी काय केलं असतं का? जाऊ दे रे, नको टेन्शन घेऊस, येईल ती. जाऊ दे सोड, 12 वाजले. चल आरती करू. मला उशीर तर नाही झाला ना? गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, मी या गणेश चतुर्थीला तुम्हाला एक वचन देतो. नशा नाही, चुकीची संगत नाही, पण प्रेम मात्र भरपूर. आणि हो, एक तर सांगायचंच राहिलं, थँक्यू बाप्पा.